जिल्हा सामान्य रुग्णालय चिकलठाणा इथं रुग्णालयात मृत्यू झालेल्या महिलेचा मृतदेह घेऊन शेकडो नातेवाईक दाखल झाले होते। महिलेची पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली। त्या दरम्यान डॉक्टरांच्या चुकीमुळे महिलेचा मृत्यू झाला असा आरोप तिच्या नातेवाईकांनी केलाय। जिल्हा सामान्य रुग्णालयात महिलेचे सिझेरियन झाले होते। त्यानंतर महिलेची प्रकृती खालावली होती। सिझेरियन झाल्यानंतर महिलेची पुन्हा शस्त्रक्रिया करण्यात आली। त्या दरम्यान महिलेचा मृत्यू झाला, तर सिझेरियन करून जन्माला आलेले शिशु रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे। डॉक्टरांच्या चुकीमुळे महिलेचा मृत्यू झाला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। या प्रकरणी दोषींवर निलंबनाची कारवाई करून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे। यावेळी पोलीस, नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली। 7 दिवसाच्या बाळाची आई मृत झाल्यामुळे बाळ आईच्या प्रेमापासून वंचित राहिले आहे। या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। आमच्या समाजातील आमची भगिनी प्रियंका किरण गांगवे हिला दिनांक 2 या रोजी जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी प्रसूतीसाठी ॲडमिट केलेलं होतं। सकाळी 6 वाजता ॲडमिट केल्याच्या नंतर 11 वाजता तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला। त्यानंतर अचानक तिला पोटदुखीचा त्रास व्हायला लागला, अचानक पोट फुगायला लागलं। 1 तासाच्या नंतर ज्यावेळेस डिलिव्हरी झाली, सिझर झालं आणि 2-3 तासाच्या नंतर तिचं पोट इतकं फुगायला लागलं की 9वा महिना लागल्यावर जेवढं पोट फुगतं तेवढं पोट तिचं फुगायला लागलं। इथल्या डॉक्टरांना त्यावेळेस सांगितलं की असा तिला त्रास होतोय। यांनी मग मोठ्या घाटीला रेफर केलं। मोठ्या घाटीमध्ये त्या ठिकाणी डॉक्टरनी सांगितलं की तिला आतड्यामध्ये इन्फेक्शन झालेलं आहे। त्यानंतर परत सोनोग्राफी केली तर असं कळवण्यात आलं की आतड्यांना छिद्र पडलंय। तर ते आतड्याला जे छिद्र पडले ते इथं सिझर करत असताना या डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे सिझर करत असताना तिच्या आतड्याला यांच्याकडनंच कट बसलेला आहे आणि तो प्रोव्हिजनल जो PM रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये सुद्धा वैद्यकीय निष्काळजीपणा हे हा शब्द त्याच्यामध्ये आलेला आहे। आमची मागणी राहील की त्या भगिनीचा एक 4 दिवसाचा तिचं बाळ असताना तिचा काल मृत्यू झाला। आमची सर्व समाजाच्या वतीनं मागणी राहील की या दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे व सदोष मनुष्यवधाचा गुन्हा यांच्यावर दाखल झाला पाहिजे। चौकशी समिती स्थापन केली आहे। आमचा त्या चौकशी समितीवर मुळात विश्वासच नाहीये, कारण चौकशी समितीमध्ये जे लोक त्यांनी अगोदर टाकले होते ते ज्या दिवशी इथून हॉस्पिटलला जो पेशंट तिकडे रेफर करायचा त्याच लोकांचे नावं या ठिकाणी त्यांनी टाकले। त्या मॅडमचं नाव या ठिकाणी टाकलं। ज्यांना या सदर घटनेमध्ये जे जबाबदार आहेत त्या लोकांना चौकशी समितीत कसं काय घेता तुम्ही? ज्यांना पूर्वकल्पना हे सगळं ज्यांनी घडून आणले, ज्यांच्या हातून चुका झालेल्या आहेत त्याच लोकांना तुम्ही चौकशी समितीमध्ये घेताय, याला आमचा विरोध आहे। ही जरी चौकशी समितीने काही दिलं तरी आम्ही याच्यासाठी वरपर्यंत लढू। कुठल्या स्तराला जायचं त्या स्तराला आम्ही जाऊ। प्रियंका किरण गांगवे नावाची एक महिला आपल्याकडे 2 तारखेला सकाळी प्रसूतीसाठी आली होती। मग तिला आमच्या स्त्रीरोग तज्ञांनी तपासल्यानंतर तिच्या पोटामधल्या असलेल्या बाळाची तब्येत ठीक नाही असं ते लक्षात आल्यामुळे त्यांचं शस्त्रक्रिया करण्यात आली, LSCS करण्यात आलं आणि LSCS करण्यात आल्यानंतर त्या दिवशी ठीक होती तब्येत। दुसऱ्या दिवशी 3 तारखेला पाहिलं तर तिच्या पोटावर पोट फुगलेलं जाणवलं। त्यामुळे त्यांना दिवसभर पाहिलं, त्यांची तपासणी केली, त्यांची CT पण केली। त्याच्यानंतर त्या CTमध्ये पॅरालायटिक आलियस असं नोंदून आलं। त्याप्रमाणे त्याच्यावर उपचार करण्यात आला आणि त्याचं ते पोटाचा सूज काही कमी वाटत नसल्यामुळे आमच्या सर्जननी तपासून पाहिलं आणि तिला पुढील उपचारासाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला रेफर केल्यानंतर तिथल्या डॉक्टरांनी तपासून त्यांना उपचार केल्यानंतर 7 तारखेला त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली। शस्त्रक्रिया झाल्यानंतर 8 तारखेला सायंकाळी तिचा मृत्यू झाल्याचं समजलं। त्याप्रमाणे आम्ही इथे एक समिती गठीत केलेली आहे रुग्णालय स्तरावर। त्या समितीमध्ये जनरल सर्जन असेल, त्याच्यानंतर स्त्रीरोगतज्ञ असेल, त्याच्यानंतर भूलतज्ञ असेल, या तिघांची समिती असेल। ती समिती लवकरात लवकर आपल्याला त्याची चौकशी करून सविस्तर वृत्तांत आपल्या उपसंचालक कार्यालयाला पाठवतील। तसेच पोलिसांकडे सुद्धा त्यांनी एक तक्रार केलेली आहे, त्याप्रमाणे सगळं इन्व्हेस्टिगेशन होईल। त्याच्यानंतर एक निष्काळजीपणाची जी समिती असते त्याला आपल्या नेग्लिजन्स कमिटीची मीटिंग असते, त्याच्यामध्ये ठेवलं जाईल आणि ते चौकशी झाल्यानंतर सगळ्यावर कडक कारवाई करण्यात येईल। महिने झाले त्या मुलीच्या लग्नाला, त्याचे वडील एकूण ते 3 मुलांमध्ये एक ती मुलगी, तिचा तुम्ही आज घात केलाय। एवढा मोठा तुम्ही तिच्यासोबत तुम्ही हे केलाय। ज्या मुलीला माहीत पडलं, ज्या मुलीची प्रेग्नन्सी झाली तिला माहीत पडलं की मला मुलगा झालाय,
तिच्या मनातले जे अश्रू होते, तिच्या मनात जे एक भावना होत्या त्या मावेनाशा झाल्या होत्या. पण एक 4 दिवसामध्ये तुम्ही तिला तिच्या बाळापासून तुम्ही हिसकावून घेतलं.